कामई आणि विद्यामंदिर तर्फे चित्रकला एक्झिबिशन पाहण्यासाठी अध्यक्ष आलेल्या असतात. कुसुमताई नंदूने काढलेली चित्र दाखवून म्हणतात, या मुलाचं आयुष्यही या चित्रांसारखंच गूढ आहे. त्या अध्यक्षांना नंदूची कहाणी सांगायला सुरुवात करतात. मिनल व राजन केतकर एक सुखी कुटुंब. खेडेगावात वाढलेली मिनल मुंबईत पहिल्यांदाच आलेली असते. राजनने नवीन घर घेतलेलं असतं. तिघेही मिळून सामान व्यवस्थित लावून घेतात. चाळीत गणाकडे नंदूची आई दुर्गा नंदूला मिलमध्ये कामावर ठेवायला सांगते. सोसायटीच्या सेक्रेटरीला भेटायला मराठे तक्रार घेऊन येतात. मुलीची छेड काढल्याची तक्रार घेऊन ते आलेले असतात. दोघेही नंदूच्या आईला भेटायला जातात. नंदूची आई त्यांच्या सोसायटीमध्ये दूध पोचवण्याचं काम करत असते. मराठे तिला पोलिसात तक्रार करायला जाईन म्हणतात. नंदूची आई त्यांची माफी मागते. एका वेड्या मुलाची आई हतबल असते. नंदू राणीची बाहुली हळूच चोरतो. राणी बाहुली दिसत नाही म्हणून रडायला सुरुवात करते. राजनच्या ऑफिसमध्ये जेवताना नंदूचा विषय मराठे काढतात. मुलींची व बायकांची तो छेड काढतो असं ते सांगत असतात. सोसायटीच्या महिला मंडळातील बायका मिनलला मेंबर करून घ्यायला आलेल्या असतात. तेवढ्यात राणीचा आवाज येतो. मिनल गॅलरीत बघायला जाते. नंदू राणीला गरगर फिरवत असतो. मिनल खाली येऊन नंदूला ढकलते. ती त्याच्या थोबाडीत मारते. तेवढ्यात नंदूची आई तिथे येऊन नंदूला मारते. मारत मारत नंदूला घरी आणते. देवाला विनवणी करते, का माझ्या वाट्याला हे भोग दिलेस. नंतर तेवढ्याच प्रेमाने नंदूला जवळ घेते. घाबरलेल्या राणीला राजन व मिनल सांभाळून घेतात. नंदू आईवर रागावलेला असतो. गणा बायकोला घेऊन दुर्गा आईला भेटायला येतो. तिची डिलिव्हरी मुंबईला करायची असते म्हणून गावाकडून ती मुंबईला आलेली असते. स्कूल बस आल्यावर मुलांना घ्यायला आलेल्या दुर्गा आई आणि मिनलची भेट होते. त्या तिची माफी मागतात. तेवढ्यात तिथे नंदू येतो. मिनलला पाहून तो घाबरून पळून जातो. चाळीत येऊन जिन्याखाली लागतो. तेवढ्यात मुलं येऊन नंदूला खेळायला बोलवतात. खेळण्याच्या निमित्ताने मुलं नंदूला बॉल मारत असतात. हे सगळं मिनल गॅलरीतून पाहते. जेवणाच्या टेबलावर मिनलचं नवऱ्याच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. नवरा काय झालं म्हणून विचारतो. तेव्हा मिनल सांगते, दुर्गा मावशीचा मुलगा डोक्याने अधू आहे. मी मात्र त्या दिवशी उगाच त्याला मारलं. राजन म्हणतो, चावणारा कुत्रा कितीही सुंदर असला तरी त्याच्या पेकाटातच लाथ घातली पाहिजे. आपल्या मुलीला मारलंय त्यानं. नंदूचा फाटलेला शर्ट बघून दुर्गा आईला कळतं की सोसायटीतल्या मुलांनी त्याला मारलं आहे. उद्या त्यांना चांगलीच रागावते म्हणत ती नंदूला जवळ घेते. राणीला झोपवताना मिनल गाणं म्हणते. अचानक तिला मुन्नी अशी हाक ऐकू येते. ती गॅलरीत जाते पण समोरच्या चाळीत कुणीही नसतं. सोसायटीतल्या बायका समाजकार्य करण्यासाठी पुनर्वसन केंद्रात येतात. सावंतबाई संचालिका कुसुमताईंना भेटतात. त्यांना सोशल वर्क म्हणून 2-4 चुणचुणीत मुलं टीव्हीवर आणायची असतात. पण कुसुमताई त्यांना, मी ग्रँट मिळावी म्हणून हे करत नाही किंवा कुठल्या प्रसिद्धीसाठीही करत नाही असं सांगतात. यात मला काडी मात्र इंटरेस्ट नाही असं म्हणून त्यांना निघून जायला सांगतात. परत सोसायटीत आल्यावर मिनलला राणी सांगायला येते की मला माझी बावली त्या घाबरवणाऱ्याकडे दिसलेली आहे. मिनल आणि राणी दोघीही चाळीत जातात. गणा तिथे त्यांना पाहतो. त्या दुर्गा मावशीच्या घरी येतात. घरात कोणीच नसतं. मिनलचं लक्ष नंदूने भिंतीवर काढलेल्या चित्रांकडे जातो. तेवढ्यात तिथे गणा येतो. तिथे तिला वाड्याचं चित्र दिसतं. गणा सांगतो, कोकणातल्या पावसचा वाडा आहे तो. नंदू शेटला याच्याशिवाय दुसरं काही आठवत नाही. त्याच्या आवडत्या दोनच गोष्टी, एक पावस आणि पावसची मुन्नी. मिनलसाठी हा खूप मोठा धक्का असतो. पावसला नंदू शेटच्या शेजारी राहणारी कर्व्यांची मुन्नी. नंदू शेट फक्त तिचीच आठवण काढतात आणि तिची चित्र काढतात. त्यांचा फार जीव होता तिच्यावर. परत जाताना गणा सांगत असतो पण मिनलचं त्याकडे लक्ष नसतं. त्यांना नंदू दिसतो. तो राणीची बाहुली परत देतो. मिनलच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. जुन्या अल्बम मध्ये तिला नंदू आणि तिचा फोटो सापडतो. आमराईत झोके घेणारे ते दोघे. मुन्नीने त्याच्यासाठी गुलाबाचं फूल आणलेलं असतं. पत्ते खेळताना तिने त्याला दिलेलं नाव चौकट राजा. खेळात हुशार, अभ्यासात हुशार म्हणूनच नंदूचं हे नाव पडलेलं असतं. एकदा असेच ते गावाच्या बाहेर येतात. आमराईतल्या कैऱ्या काढण्यासाठी मिनल त्याला झाडावर चढवते. तेवढ्यात तिथे मालक येतो. गायीत उतरण्याच्या नादात नंदूचा पाय घसरतो. नंदू खाली दगडावर आपटतो. नंदूची ही अवस्था आपल्यामुळेच झाली आहे ही गोष्ट मिनलला त्रास देणारी असते. मिनल नंदूच्या घरी जायला निघते. तेवढ्यात तिथे राजन येतो. त्याच्याबरोबर तिला परत घरी परतावं लागतं. सोसायटीत चित्रकला स्पर्धा लहान मुलांसाठी आयोजित केलेली असते. गणा नंदूला नवीन पेन्सिल, रबर, पेपर्स आणून देतो. तो नंदूवर लहान भावासारखं प्रेम करतो. त्याला घेऊन तो गच्चीवर जातो. त्याला स्पर्धेत आणलं म्हणून महिला मंडळ विरोध करतं. गणा त्यांना बोलतो, याचं वाढलेलं शरीर तुम्हाला दिसतं पण त्यात दडलेलं निरागस मन मात्र दिसत नाही. समाजसेवेची नाटकं भरल्यापोटी करू नयेत. टाइमपास साठी केलेलं ढोंग असतं ते. गणा नंदूला तिथून घेऊन जातो. राजन मिनलसाठी बर्थडे प्रेझेंट म्हणून आंब्याचं बोन्साय आणतो. त्याला पाहताच मिनल ते परत देऊन टाकायला सांगते. गावात असताना झाडांकडे मान वर करून बघण्याची सवय असताना हे केविलवाणं झाड तिला नको असतं. मिनल नंदूशी बोलायला येते. छान चित्र काढल्याबद्दल ती त्याला गुलाब बक्षीस देते. राणीचा वाढदिवस येतो. मिनल परत तेच गाणं गाते. नंदूच्या कानावर हे गाणं पडल्यावर त्याच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. दुर्गा आई त्याला अडवण्याचा प्रयत्न करते. नंदू पार्टीत येतो. मिनल समोर नंदू उभा असतो. ती आपली ओळख सांगते, मुन्नी. त्यांची मैत्री राजनला खटकते. हे सगळं बघून सोसायटीतली लोक नाकं मुरडतात. दुर्गा आई नंदूला घरी कोंडून बाहेर गेलेली असते. तो मुन्नीला बोलावतो. चौकट राजाचं पान तिला दाखवतो. अक्का म्हणत घरी आलेल्या दुर्गा आईला ती आपली ओळख सांगते. तुझं लग्न झालंय, तू आता इथून निघून जा असं दुर्गा आई तिला सांगते. राजनला देखील हे पटलेलं नसतं. ती त्याला समजावते, 20 वर्षापूर्वी माझ्याचमुळे नंदूची ही अवस्था झालीये. आजही त्याची बुद्धी 10 वर्षांच्या मुलासारखीच आहे. पण तरीही राजनला हे पटलेलं नसतं. दुर्गा आई दूध पोचवण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर पडते. इथे नंदू मिनलच्या दारात येतो. राजन त्याला घालवून देतो. चिडका बिंब
डब्बा म्हणत नंदू दारावर राग काढतो. दुर्गा आई नंदूला शोधते. नंदू लपून बसलेला असतो. नंदू परत मिनलकडे येतो. ती त्याच्या जखमांना औषध लावते. तो तिची बाहुली तिला परत द्यायला आलेला असतो. तिच्याकडचा त्याचा बाहुला तो परत मागतो. बाहुला सापडल्यावर राजाला मुकुट ठेवायला डोकंच नाही म्हणतो. मिनलच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना असते. रखमा नंदूला घाबरून बाळंतपण गावीच करणार म्हणते. नवऱ्याला आवडत नाही म्हणून मिनल नंदूला घरातून हकलवून देते. गणा नंदूला चौपाटीवर घेऊन जातो. नंदूला मुन्नीच्या नवऱ्यासारखं मोठं व्हायचं असतं. मोठ्या माणसांसारखं तयार होऊन तो मिनल समोर येतो. आज त्याच्या डोळ्यात भावना वेगळ्या असतात. तो मिनलला जवळ घेतो. ती त्याला धक्का देते. दुसऱ्या दिवशी मिनल कुसुमताईंना भेटायला येते. घडलेला प्रकार ती कुसुमताईंना सांगते. नंतर गणाला भेटून नंदूला पुनर्वसन केंद्रात दाखल करायचं सांगते. गणा दुर्गा आईला तयार करतो. नंदूची रवानगी केंद्रात होते. गणा नंदूला केंद्रात आणतो. नंदू तयार नसतो. नंदू आता एकटा पडलेला असतो. त्याला आईची आठवण येत असते. गणा जेवण घेऊन आलेला असतो. नंदूच्या केंद्रात कार्यक्रम असतो. त्याची प्रॅक्टिस चालू असते. स्टेजवर नंदूचा परफॉर्मन्स होतो. मिनलची फॅमिली तिथून निघून जाते. नंदू केंद्रातून पळ काढतो. हे कळल्यावर दुर्गा आईला धक्का बसतो. गणा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवतो. इथे नंदू रेड लाईट एरियामध्ये पोहोचलेला असतो. तिथे पोलिसांची दाड पडते. पोलीस नंदूला परत चाळीत आणतो. दुर्गा आईला घेऊन गणा निघतो. नंदू मिनलकडे येतो. त्यांच्या दाराला कुलूप बघून तिथेच बसून राहतो. गणा येऊन नंदूला आईकडे घेऊन जातो. नंदू आईला तू अशी का झोपलीस म्हणून विचारतो. आई देवाघरी गेली असं गणा नंदूला सांगतो. अग्नी देताना आईला भाजेल असं सांगून नंदू तिथून पळ काढतो. मिनलकडे येतो. आई गेल्याचं तो मिनलला सांगतो. त्याला भीती वाटत असते. तो मुन्नीला जवळ घेतो. बाहेर आलेला राजन हे बघतो. तो त्याला मारतो. मुन्नीला ढकललेलं बघून नंदू राजनवर अटॅक करतो. मिनल नंदूला नवऱ्याला मारलं म्हणून मारते. मी तुला पुन्हा त्रास द्यायला येणार नाही असं म्हणत तिकडून नंदू निघून जातो. आज तो घरी एकटाच असतो. राजन नंदूच्या घरी येतो. केतकर दाम्पत्यांनी नंदूला दत्तक घेतलेलं असतं. आपण जे काही नंदू बरोबर चुकीचं वागलो त्याची भरपाई म्हणून राजनने आपलं नाव नंदूला दिलेलं असतं. नंदू राजन केतकर या चौकटच्या राजाला चित्रकलेत आंतरराष्ट्रीय पातळीवर बक्षीस मिळालेलं असतं. त्याला मुन्नीला भेटायचं असतं. तिच्याकडून त्याला बक्षीस हवं असतं. ती त्याला मेडल घालते. नंदू तिला विचारतो, आता मी मोठा झालो ना,